प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. आणि आजचा शाबात वार, जो 20वाचा दिवस, आपण सर्व एकत्र आलेलो असताना देवाला गौरव सन्मान देऊ. आणि येशू ख्रिस्तामध्ये सियोन युबिल फेलोशिप तर्फे सगळ्यांचं या मंडळीमध्ये आणि ऑनलाईन पाहणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आणि प्रत्येकाला शालोम म्हणून मी संबोधन देतो, कारण शास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा आम्ही एकमेकाला भेटतो त्यावेळेस आम्ही प्रेज लॉर्ड करतो, देवाची स्तुती असो असं म्हणतो. आणि त्याच वेळेस आम्ही देवाचं गौरव देखील करतो. आम्ही यावेळेस त्याचा मान आणि सन्मान करण्यासाठी आपण आपल्या पायावर उभं राहूया. त्याच्या नावाची स्तुती, त्याला आदर आणि सन्मान देण्यासाठी आपण आपल्या पायावर उभं राहू. आपले नेत्र यावेळेस आम्ही बंद करू. आमच्याकडून झालेल्या चुकांची, अपराधांची त्याच्या जवळ आम्ही येत असताना त्याला क्षमा मागू. त्याच्या जवळ जात असताना आम्ही देवाला धन्यवाद देऊ, कारण तो वचनाप्रमाणे तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. आणि आम्ही आज फक्त आणि फक्त त्याच्या नावामध्ये या ठिकाणी आलो आहोत, कारण तो विसावा देणार आहे. तो आमच्या पापांच्या अपराधांची क्षमा करणार आहे. त्याने आम्हाला आमच्या पापांच्या अपराधांची क्षमा केलेली आहे. आणि म्हणून त्याला धन्यवाद द्यावं, त्याचं गौरव करावं, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत. ही सुंदरशी वेळ त्याने आम्हाला दिलेली आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचं गौरव करू, कारण या ठिकाणी तो आपल्यामध्ये आहे. त्याची वचनं तुमच्या आणि माझ्याबरोबर आहेत, कारण त्यांनी वचनं आम्हाला दिलीत, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. त्याला इमानुएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असं म्हटले आहे. तो आमच्या पूर्वजांचा देव आहे. केवळ आणि केवळ पवित्र शास्त्रामध्ये जो पवित्र शास्त्राचा जो देव आहे, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तोच तुम्हाला आणि मला हमी आणि वचन देतो की मी तुझ्या पूर्वजांचा देव आहे. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊ की याच्याशिवाय देव म्हणून मानण्यासाठी आम्हाला दुसरं कुठलंच स्थान नाही. पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे आमचा देव, आमचा सर्वस्व घडवणारा, आम्हाला उत्तम मार्गदर्शन देणारा, आमच्या जीवनासाठी लागल्या सर्व सहाय्य पुरवणारा केवळ तो आहे. आणि त्यानेच आमचं जीवन सुस्थितीमध्ये असावं, व्यवस्थेमध्ये असावं, परिपूर्ण असावं. म्हणून त्या येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर आपला प्राण दिला. सर्व काही त्याने घडवलं, सर्व काही त्याने निर्माण केलं आणि सर्व काही त्याने आम्हाला दिलं. थँक्यू, थँक्यू. आणि म्हणून आम्ही गप्प न राहता आम्ही आमच्या मुखाने त्याच गौरव करू. आम्ही त्याला धन्यवाद देण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत. आमच्या मुखामधून त्याच्यासाठी आभार प्रदर्शनाचे शब्द निघण्यासाठी, आम्ही ओठाचं फळ जो स्तुतीचा यज्ञ त्याला अर्पण करण्यासाठी भरपूर काही आहे. जर तुम्ही आपल्याला आपल्या बुद्धीला थोडासा विचार केला, आपल्या बुद्धीतून विचारातून जर विचार केला तर तुम्हाला आणि मला दिसेल की मला देवाने त्याला धन्यवाद देण्यासाठी किती भरपूर अशा गोष्टी केल्या. आणि म्हणून प्रियांनो, आपण यावेळेस सर्व मिळून त्याचं गौरव करू. आम्ही आमच्या ओठाचं फळ, आमच्या मुखातून शब्द काढून त्याचं गौरव करू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, वी वर्शिप यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू येशू, तुला गौरव आणि सन्मान देतो, तुझ्या नावाची स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस. थँक्यू लॉर्ड, ग्लोरी, हालेलुया, थँक्यू. आणि म्हणून आम्ही गप्प न राहता आमच्या जो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे त्याला धन्यवादाचा यज्ञ आहे. आणि ही वेळ ती आहे
त्याचे आभार मानायचे, त्याची स्तुती करायची, त्याचे गौरव करायचे. थँक्यू येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझे देवा. कोटी 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 धन्यवाद माझ्या प्रभूला. हालेलुया, हालेलुया. थँक्यू मास्टर. येशूच्या नावाची स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद, धन्यवाद. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया. थैंक यू लॉर्ड. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया. ओ अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया. सगळ्यांना आपण आपले हात उंच करून म्हणू, मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. ओ मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद. हात उंच करून देवाला धन्यवाद. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू फादर, थँक यू लॉर्ड. धन्यवाद, 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 धन्यवाद. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. ओ तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. हाथ उंच करून मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. Glory to God. Thank you, Father. Praise and worship. Oh, Shantaramuni, Lord Jesus. Thank you. धन्यवाद प्रभू ईश्वर. होय माझ्या देवा, तू आमच्यासाठी उत्तम ते करून तू आम्हाला परिपूर्ण केलेला आहेस. तू सर्व काही पूर्ण करून आम्हाला उत्तम अशा गोष्टी देऊन प्रभू देवा तुझ्या गौरवासाठी तयार असे केले. आणि म्हणून आम्ही खरोखर तुझ्या नावाचं धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. Oh Jesus, thank you Lord. Thank you Jesus. Thank you Father. Hallelujah. Hallelujah. Thank you Lord. Thank you Jesus. Thank you Lord. Thank you. Hallelujah. Thank you Jesus. Thank you Father. Praise and worship. Thank you Lord. Hallelujah. Thank you. मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में
राह पर चलाया, तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद तुझ्या नावाची स्तुती, तुला गौरव सन्मान असतो. माझ्या देवा तू चांगला आहे, तू चांगला आहेस आणि तू चांगली करतो. भविष्य आम्ही आमच्या स्वतःचं आम्ही स्वतःला तुझ्या हातात सोपवून देतो. तुझी कृपा, तुझी दया आम्हावर सदैव आहे, त्याबद्दल आभार. तू आमच्या अपराधांची, आमच्या एकत्र दुष्टांची आम्हाला क्षमा केली आहे, त्याबद्दल आभार. आम्ही कबूल करतो की प्रभू आम्ही लायक पात्र नसताना सुद्धा पात्र केला. धन्यवाद परमेश्वर देवा. आज या ठिकाणी तुझे लोक एकत्र येऊन तुझ्या शापाद्वारे तुझं गौरव करण्यासाठी, त्याचप्रमाणे तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझी महिमा करण्यासाठी एकत्र आलेले असताना परमेश्वर त्या प्रत्येकांच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. आजूबाजूचा सर्व परिसर तुझ्या हाती घे. परमेश्वर देवा या ठिकाणी तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करते. पवित्र देवा तुला धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रभू देवा तुझी उपस्थिती आम्हाला जाणून दे. प्रत्येक दुःखी अंतःकरणाला तुझा स्पर्श हो. प्रत्येक काळजी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझा स्पर्श हो. आम्हावर दया. थँक्यू जीसस, थँक्यू हो. धन्यवाद प्रभू येशू. आम्हाला या ठिकाणी तू घेऊन आलास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार. त्याचप्रमाणे प्रभू देवा येणाऱ्या प्रत्येकांचे मार्ग मोकळे कर. परमेश्वर देवा सहाय्य कर. प्रत्येकांच्या अंतःकरणाला स्पर्श कर. ओ जीसस, थँक्यू लॉर्ड. आम्ही सर्वजण तुझ्या हातात करतो. आमच्या सर्वांचं जीव, आत्मा, शरीर तुझ्या हातात. धन्यवाद देत आभार प्रदर्शनाचे येत असं आमच्या ओठाचा फळ जो स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रेज द लॉर्ड. आपण यावर बसूया. जर तुम्हाला उभा राहायचं असेल तर तुम्ही उभा राहून देखील स्तुती आराधना करू शकता. मी विनंती करतो की आज क्वायर मध्ये दीक्षा आणि ज्या क्वायर मध्ये आहेत त्या येतील आणि यावेळेस गीताची पुढची जी हे आहे त्या सर्व प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्व आनंदित आहात का? आज आपण कोणाच्या चरणी आहोत? देवाच्या. आज देवाने आपण भस्म नाही झालो तर देवाचं वचन काय सांगतं? त्याची दया करून आम्हासाठी काय झाली? पुन्हा एकदा नवीन झाली. तर आपण त्याच्या नावाला उंचवूया, त्याला गौरव देऊया आणि आपण पहिलं गीत गाऊया, जय जय प्रभू येशू. पेज नंबर 71, गीत नंबर 242. जय जय प्रभु येशू की, जय जय प्रभु येशू की.
आपण देवाच्या नावाला उंचवूया आणि त्याला गौरवूया. देव आपल्याला म्हणतो की हरदम होंगे साथ येशू के. तिथं काय असणार आहे, जेव्हा आपण देवाच्या सोबत जाऊ, त्याच्या वचनावर चालू, त्याच्या आज्ञानुसार चालू, तर आपल्याला काय आनंद शांती मिळण्याशिवाय राहणार नाही. तर आपण उंचवूया त्याच्या नावाला आणि पुढचं गीत गाऊया. मेरे जीवन में यीशु तेरा नाम, पेज नंबर 44, गीत नंबर 129. मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाताल रे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाताल रे. मेरा
म्हणतोय जे काय आपण करू ते कशासाठी पाहिजे, त्याच्या नावासाठी, त्याला गौरव देण्यासाठी. जे काय आपण करू त्यामध्ये कोण उंचवले झाले पाहिजे, फक्त देव. आणि आपण सगळं त्याच्याच नावासाठी केलं पाहिजे. तर आपण पुढचं गीत गाऊया. पेज नंबर 98, गीत नंबर 4. आज येशूचा तू स्वीकार कर. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. ओल्या मातीचा तू एक राजा, तुझ्या नावाचा नाही भरोसा. ओल्या मातीचा तू एक राजा, तुझ्या देहाचा नाही भरोसा. नको देऊ आम्हाला उद्याचा, नको देऊ आम्हाला उद्याचा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. वाट वाटते मला, भोगशील तू पुढे सदा. वाट वाटते मला, भोगशील तू पुढे सदा. पश्चाताप शरण प्रभु लगा, सुधर जरा पापी मानवा. सुधर जरा पापी मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. कोणासाठी जन्मलास तू, राजगाला बाळलास तू. त्या प्रभूला विसरलास तू, त्या प्रभूला विसरलास तू. जाईल जन्म पाय मानवा, जाईल जन्म पाय मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. शुद्ध करील रक्त येशूचे, मुक्त करील रक्त येशूचे. शुद्ध करील रक्त येशूचे, मुक्त करील रक्त येशूचे. राहो आज स्मरण येशूचे, राहो आज स्मरण येशूचे. तू कसा करशील मानवा, तू कसा करशील मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. Praise the Lord. Praise the Lord. बघा इथं गीत करता काय म्हणतोय, पश्चाताप कर मानवा. जरी आपल्याला वाटत असं आपण चुकलो तरी देव तसं नाही म्हणत की तू चुकलास तर मी तुला स्वीकारणार नाही. नाही, तो सदैव आपल्याला काय करायला तयार आहे, स्वीकारायला. आपल्याला कशाची गरज आहे, पश्चातापाची गरज आहे. तर आपण पुढचं गीत गाऊया. हालात बदल जाते है. पेज नंबर 142, गीत नंबर 29. 140 पेज नंबर. हालात
बघा येशू आपल्या जेव्हा जीवनात येतात आपल्या हालात बदलून जातात. ज्याच्या सिच्युएशन मध्ये आपण असतो त्या हालात आपल्या बदलून जातात, कारण की तो बदलणारा देव आहे. त्याला काही इम्पॉसिबल नाहीये, त्याला सर्व काही पॉसिबल आहे. आपण त्याच्या नावाला उंचवूया, त्याला धन्यवाद देऊया, आपण त्याला थँक्यू म्हणूया. आपण पहिलं गायलं पश्चाताप कर. जेव्हा आपण आपल्या जीवनात पश्चाताप करून देवाचा स्वीकार करतो तेव्हा आपल्या हालात बदलून जातो. तो आपल्याला पूर्णपणे टोटली तो आपल्याला बदलून टाकतो. तो बघा किती महान आहे, तो किती ग्रेट आहे. त्याच्या येण्याने मुर्दे जी उठतात ते आपल्याला सर्व बिमारीपासून बरं करतो. तो खरंच ग्रेट आहे. आपल्या जीवाला म्हणा, हे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आपल्या सर्व अंतर्यावर म्हणा, हे माझ्या सर्व अंतर्यामध्ये त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. या आपण त्याला थँक्यू म्हणूया. आज त्याने आपल्याला त्याच्या चरणी घेतलाय, त्याला प्रेज करण्याची संधी मिळाली आपल्याला आहे, तर आपण ती न गमावता आपण त्याला थँक्यू म्हणूया. आपण त्याला प्रेज करूया, आपण त्याला उंचवूया, कारण की तो एकच त्या लायक आणि पात्र आहे. त्याला स्तुती देऊया, त्याला आराधना देऊया, कारण तोच ग्रेट आहे. धन्यवाद देवा. थँक्यू जीसस, थँक्यू गॉड. खरंच देवा आम्ही तुला उंचवतो देवा, तुला गौरवतो देवा. येस जीसस, तू एकच जिवंत देव आहेस प्रभू. येस जीसस, थँक्यू गॉड, थँक्यू देवा. प्रत्येकाच्या माइंडशी तू बोल, प्रत्येकाच्या हार्टला तू टच कर प्रभू. जे देवा तुटलेले आहेत त्यांना तू जोडणारा प्रभू आहेस देवा. देवा ते तुझ्याकडे मोठ्या आशेने बघत असताना तू त्यांच्याशी बोल प्रभू. देवा तू आम्हाला आशा देतोस, तू धीराचा देव आहेस प्रभू. जेव्हा आम्ही धीराने तुझी वाट बघतो तेव्हा तू आमची आशा निराश करत नाहीस प्रभू. तर देवा तू खरंच आम्हाला पूर्ण आनंदाने भरतोस देवा. आज आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. धन्यवाद देवा, ज्याने आपल्यासाठी त्याची पूर्ण जाळ लुटवली आहे. त्याने आपल्यासाठी त्या क्रूज खांबावर पूर्ण रक्त सांडलं आहे. त्याने आपल्यासाठी तो इतका त्रास त्यांनी सहन केला आहे. त्यांनी त्याच्यासाठी नाही तर आपण पापामधून बाहेर पडण्यासाठी त्याने आपल्यासाठी किती सारं केलं आहे. तर आज आपण त्याला धन्यवाद नाही म्हणावं का? आज आपण त्याला थँक्यू म्हणूया. तो आपल्यासाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठून त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलं आहे. आपण त्याला धन्यवाद म्हणूया. येस जीसस, थँक्यू गॉड, थँक्यू फादर. धन्यवाद देवा, थँक्यू. खरंच देवा तू ग्रेट आहेस. धन्यवाद. खरंच तू महान. तेरी तेरी दया मुझ पे हुआ, तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. यीशु मेरे, 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 तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पर हुआ. यीशु मेरे, 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 यीशु मेरे. मैं पापी था, पापों के राहों पर मैं भटका करता था. मैं पापों के राहों पर मैं भटका करता था. मैंने बनी
धन्यवाद धन्यवाद थँक यू हालेलुया आपल्यामध्ये आणखी आहे की आपल्यासाठी प्रार्थना करतात. प्रभू तुला धन्यवाद तुला धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद प्रभू खरोखर सुंदर असा दिवस आमच्या जीवनाला तू दिलास. प्रभू तुझ्या शाबादिनी प्रभू दिनी प्रभू तुझा आदर आणि सन्मान करण्यासाठी प्रभू देवा खरोखर प्रभू आम्ही तुझा आदर आणि तुझा आदर सन्मान माझ्या जीवन आमच्या जीवनामध्ये तूच आहेस. तो प्रभू या जगामध्ये असं कुणीच नाही प्रभू तेव्हा तुझ्यासारखा देव नाही. इतकी प्रीती तो आमच्यावर केली आहे. हो माझ्या देवा खरोखर तुला धन्यवाद. हो राजा तुला धन्यवाद. प्रभूंच्या प्रभू राजांच्या राजा तुला धन्यवाद. हो पवित्र प्रभू तुला वंदन नमः प्रभू आम्ही हो पवित्र प्रभू परमेश्वर हो हालेलुया 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 प्रवेश तुला भेटल्यानंतर सर्व परिस्थिती बदलणारा देव तू आहेस माझ्या पित्या. पवित्र पित्या देवा पाशेच लोक प्रभू या मंदिरामध्ये दिसतोय माझ्या देवा. देवा खरोखर तू सहाय्य कर प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन बदलून टाकणार देवा तुझ्या आराधनेमध्ये तू सहाय्य केलं आहे तुझ्या तुला धन्यवाद प्रभू तुझी स्तुती करते प्रभू. देवा पाहिजे पुढे ऑनलाईन पाहत आहे प्रभू त्यांना पण प्रभू या मंदिरातील सर्व आशीर्वाद येशूच्या नावात पवित्र देवा प्रभू इथून पुढची सर्व सभा देवापा साक्षी आहेत प्रभू तुझं वचन आहे प्रभू स्तोत्र वाचन आहे प्रभू देवापा दानपात्र आहे येशूच्या नावात सर्व तो आशीर्वाद येणाऱ्या प्रत्येक भाऊ बहिणीचे मार्ग येशूच्या नावात येशूच्या नावात आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद देऊया सुंदर वेळेबद्दल. तो आमचा उपयोग करतो, तो आम्हाला उपयोगात आणतो आणि म्हणून आम्हाला देव ज्या काही गिफ्ट किंवा देव ज्या काही उत्तम अशा गोष्टी देतो त्याचा उपयोग केवळ त्याच्या गौरवासाठी झाला पाहिजे आणि तोच ते करतो. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. आणि आपण पुढे जात असताना जे स्तोत्र वाचन आहे त्याकडे आपण आपलं लक्ष लावूया. स्तोत्र 145 आपण आपलं पवित्र शास्त्र आणलं असेल तर आपण आपल्या पवित्र शास्त्रातनं वाचू शकतो की स्तोत्र 145 7 ते 12 ही वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र 145 7 ते 12 ही वचन आपण वाचणार आहोत. मी पुढे वाचतो आणि तुम्ही माझ्या मागे ते म्हणू शकता. पण आपल्या पवित्र शास्त्रात पाहू. ते तुझ्या परम कृपेची स्तोत्र 145 स्तोत्र 145 मिळालंय का सगळ्यांना? 145 आणि 7 ते 12 ते तुझ्या परम कृपेची आठवण काढतील व तुझ्या न्यायत्वाचे पोवाडे गातील. परमेश्वर कृपाळू व कनवाळू आहे. तो मंद क्रोध व अति दयाळू आहे. परमेश्वर
सगळ्याला चांगला आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे. त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्य, तुझी सर्व कृत्ये, तुझी स्तोत्रे गातात तुझी स्तुती स्तोत्रे गातात आणि तुझे भक्त आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. तुझा धन्यवाद करतात. ते तुझ्या राज्याचा ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम आणि तुझा पराक्रम कथन करीतात. कथन करतात. यासाठी की यासाठी की तुझे पराक्रम तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे प्रबळ वैभव व तुझ्या राज्याचे प्रबळ वैभव ही मानव जातीस कळावी. ही माणसाची करावी. आमेन. आमेन. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वचनाबद्दल. कारण पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्ही वाचतो की आम्ही त्याची स्तुती आणि स्तोत्र गातो आणि त्या गीतामध्ये किंवा आम्ही जे गीत गातो, जे त्याचं गौरव करतो, त्यातून देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींचं श्रेय आम्ही फक्त परमेश्वराला देतो की तू चांगला आहेस, तू सर्व काही उत्तम ते करणारा परमेश्वर आहे. आज आम्ही जर आमच्या थोडस मागचा आठवडा जर पाहिला असेल किंवा काही तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडल्या असतील तर मागच्या आठवड्यामध्ये देखील देवाने तुम्हाला सहाय्य केलं असेल, याची प्रतीती देवाने तुम्हाला दिली असेल. कारण देव आपल्या लोकांना कधीही विसरत नाही. देव ज्याच्यावर प्रेम करतो, देव ज्याच्यावर कृपा करतो, त्याला कधी सोडत नाही. कारण या जगावर त्याने ती कृपा केलेली आहे, या जगावर त्याने प्रेम केलंय. 3 योहान 3:16 मी वाचतो. आणि म्हणून या जगातलं कोणीही पवित्र शास्त्राच्या देवाच्या नजरेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा देवाने निर्माण केलेली व्यक्ती आहे. तो कधीच त्याचा जात धर्म कधीही कुठली गोष्ट पाहत नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कृत्यावर, त्याने प्रत्येक गोष्टीवर, जे संपूर्ण जग आणि जगातील प्रत्येक गोष्ट ज्याने निर्माण केली त्या प्रत्येकावर देवाचं प्रेम आहे. कारण त्याने घडवलेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तो तुमच्याने माझ्यावर प्रेम करतो. आणि त्याचीच काळजी आहे की त्यालाच काळजी आहे की कुठल्याही देवाने निर्माण केलेली कोणती गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा नाश होऊ नये. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन सांगतं की योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सारो नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. जे काही देवाने घडवलेलं आहे, जे काही देवाने निर्माण केलेलं आहे, त्याचा नाश होऊ नये म्हणून देव प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये प्रत्येकाला त्याच्याकडे येण्याची संधी देतो. त्याच्याकडे येण्यासाठी त्याची सुवार्ता, त्याचं वचन. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, पवित्र शास्त्र आम्हाला जाणीव करून देतं की जोपर्यंत संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा होत नाही तोपर्यंत येशू ख्रिस्त येणार नाही. कारण प्रत्येकाला सुवार्तेची घोषणा ही झालीच पाहिजे आणि त्याचं वचन आहे. मध्य शुभवर्तमानामध्ये मी वाचतो, ते आम्हाला दिलेली आज्ञा आहे की जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्याने जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर दिलेली आहे. त्याने या जगामध्ये येऊन तुमच्या आणि माझ्यासाठी जे काही आहे ते सगळ्या गोष्टी, त्या वधस्तंभावर आम्हाला शक्ती, सामर्थ्य, कृपा, त्याचा पवित्र आत्मा सगळं काही देऊन संपन्न केलेलं आहे. आणि मग तो आमच्यावर जबाबदारी देतो. पवित्र शास्त्राचा देव कधीही तुम्हाला पुढे लढाईला पाठवून तो मागे थांबत नाही. तू जा, मी मागे अजिबात नाही. तो आधी त्या परिस्थितीतून गेलेला आहे, हे लक्षात असू द्या. ज्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल त्या परिस्थितीबद्दल स्वतःच्या तुम्ही दुसऱ्याला सांगत असताना आम्ही सांगतो की मी खूप त्रासातनं चाललेलो आहे, मी खूप बिकट परिस्थितीतनं, वाईट परिस्थितीत चाललेलो आहे. हे आम्ही इतरांना आमच्या जीवनात असलेल्या खूप किती कष्ट आम्हाला होत आहेत, किती दुःख आम्हाला होत आहे, हे आम्ही इतरांना सांगून समोरच्या व्यक्तीची आम्ही कदाचित सहानुभूती मिळवत असेल.
किंवा आम्ही किती त्रासामध्ये आहोत हे सांगायची एक पद्धत असेल. पण प्रियांनो, एक लक्षात असू द्या की तुमच्या आधी जो जगाचा तारण करता आहे, ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तो त्यातून गेलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकड या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दे. कारण तो त्यातून गेला आणि म्हणून तो वचन देतो. त्याने दुःख भोगलं नाही, त्याने कष्ट भोगलं नाही, आणि त्याने काही त्रास भोगला नाही, आणि उगाचच आश्वासन देत नाही. कारण त्याने पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो, त्याने आपल्या शरीरातला प्रत्येक एक अनेक रक्ताचा एक एक थेंब तुमच्यासाठी माझ्यासाठी देवदसमोर वाहिलेला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप त्रासातून जात असेल, तर मनातला हा गैरसमज काढून टाका. तुम्ही खूप काहीतरी करताय असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज काढून टाका, गैरसमज राहू नका. कारण आमच्या आधी त्याने ते दुःख भोगलेलं आहे. मनुष्याला ते दुःख भोगण्याची किंवा दुःख भोगण्याची सहन शक्तीच नाहीये. म्हणून देवाने त्याच्या एकुलता एक पुत्राला या जगात पाठवलं. कारण पापाचा इतका मोठा आणि महाभयंकर परिणाम होता की तुमच्या जो स्त्रिया म्हणजे आमच्या जगातल्या कोणत्याही माणसाला ती शिक्षा भोगणं सहजगत्या शक्य नाही. आणि म्हणून देवाने येशू हे नाव इतके उंच ठेवलेलं आहे, इतकं सन्मानित नाव आहे की ज्या ठिकाणी ते नाव घेतलं जातं इतकं पवित्र नाव आहे. सन्मानित आणि खूप सन्मानित नाव केलं एवढंच नाही, तर इतकं पवित्र नाव आहे की ज्या ठिकाणी ते नाव घेतलं जातं त्या ठिकाणची अपवित्रता निघून जाते, थांबली जात नाही. अशुद्धता त्या ठिकाणी थांबली जात नाही. प्रेज द लॉर्ड. अशा नावावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत. प्रेज द लॉर्ड. अशा नावावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत की जे नाव स्वर्गातून या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीसाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना आम्ही करतो तेव्हा आम्हाला हे जाणीव झाली पाहिजे की हे नाव पृथ्वीवरचं नाही. हे नाव पृथ्वीवरचं नसल्यामुळं या नावानेच प्रार्थना स्वर्गात पोहोचली जाते, देवाच्या जवळ पोहोचली जाते. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवरच्या जगातल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही प्रार्थना केली तर ती स्वर्गात पोहोचली जाणार नाही. जो ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याच्यापर्यंत पोहोचली जाणार नाही. कारण हे नाव तुमचं आणि माझं नाव स्त्री आणि पुरुषापासूनच दिलेलं नाव आहे की जे पापामध्ये आहे. पण येशू हे नाव त्याच्या पित्याने म्हणजे तुमच्या आणि माझ्या ज्या देवाने तुम्हाला मला घडवलं त्याने तुम्हाला मला दिलेलं आहे. हे नाव मग त्याच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की तू त्याचं नाव येशू असं ठेव. त्या नावाचा अर्थ आहे त्याला इमानुएल म्हटलेलं आहे. आणि म्हणून पृथ्वीवर केलेली प्रार्थना, येशूच्या नावाने केलेली प्रार्थना, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी संपूर्ण जग घडवलं त्यापर्यंत पोहोचली जाते. प्रेज द लॉर्ड. अशा नावावर तुम्ही विश्वास ठेवतो, अशा नावाने तुम्ही प्रार्थना करतो. आणि याच नावाची इच्छा काय आहे, याच येशू ख्रिस्ताची इच्छा काय आहे, या मागच्या दिवसांमध्ये आम्ही पाहत असताना आज आम्ही नवीन आम्ही अजून एक गोष्ट पाहतो. कारण येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला काय म्हणतो, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्याची इच्छा काय आहे ते आम्ही वाचत असताना यावेळेस आम्ही मत्तई सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि जर तुम्हाला मिळाला असेल तर 13 पासून पुढे वाचा. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल. 14 पर्यंत. ते बाहेर टाकण्यात येऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपत नाही. आमेन. आमेन.
या ठिकाणी पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला येशू ख्रिस्त बोलतोय. थोडा जर तुम्ही या अध्यायामध्ये वाचलेल्या गोष्टींचा जर विचार केला तर थोडं माग पाहिलं, येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा, येशू ख्रिस्त पाण्यातनं वर येतो, पवित्र आत्मा जो त्याच्यावर येतो, त्यानंतर जर पाहिलं, नंतर तो रानामध्ये जाऊन त्याची परीक्षा होते. परीक्षा झाल्यानंतर तो जेव्हा उपदेश करतो, त्यानंतर तो शिष्याला पाचारण करतो. नंतर जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी डोंगरावरनं प्रवचन करतो. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या पिरियड मध्ये येशू ख्रिस्त हे वचन बोलताना आम्हाला पाहायला मिळतं. तो जन्म झाल्यानंतर, त्यानंतर वचनाप्रमाणे त्याने सगळ्या कृती केल्या. कारण जर तुम्ही एका ठिकाणी जर वाचलं तर याच 4 अध्यायामध्ये 14 वचन जर वाचलं, यासाठी की यशा संदेशाद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की जबलून प्रांत या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की तो म्हणून तो त्या वरती वाचलं तुम्ही तर योहान बंदीत पडला आहे असे ऐकून येशू गालिल्यात निघून गेला. हे का झालं तर त्याला जे देवाचं वचन जुन्या काळामध्ये आम्ही वाचतो ते पूर्ण होण्यासाठी येशू ख्रिस्त या ठिकाणी ती गोष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी करत असताना, डोंगरावरचं प्रवचन करत असताना मग तो या ठिकाणी म्हणतो की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन वाचण्याला मिळत असताना जर पृथ्वीवर आज या 2 वर्षापासून, या काळापासून आज आता सुद्धा तुम्ही आणि मी कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे प्रत्येकाला ठाऊक आहे. घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर भीती, घरात आल्यानंतर भीती, कामाला जात असताना भीती, कुठल्या प्रेक्षणीय स्थळाला जायचं म्हटलं तरी भीती, हॉटेलला जायचं म्हटलं तरी भीती. ज्या ज्या ठिकाणी आम्ही आधी जात होतो, आज त्या ठिकाणी आम्हाला सहजगत्या जाणं कठीण आहे. मनामध्ये भय आणि भीती सावट आज आम्हाला पाहायला मिळतं. सर्व प्रकारचं भय, कुठं कशाला कोणत्या गोष्टीला हात लावायची भीती, कोणती गोष्ट घरात घेऊन आणायचं म्हटलं तरी भीती. आज हे जग भीतीच्या छायेमध्ये राहत असतात. संपूर्ण जगामध्ये भीती असतात. जे वचन देवाने तुम्हाला, येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला दिलेलं आहे ते आज नाविन्याने दिलेलं नाहीये. ते काल प्रिंट झालंय आणि आज आलंय असं नाहीये. हे पवित्र शास्त्राचं वचन हजारो वर्षापूर्वी येशू ख्रिस्त होता त्या वेळेस ज्या शिष्यांनी या ठिकाणी ते दिलेले हजारो वर्षापूर्वी दिलेलं आहे ते तुम्ही आणि मी आज सुद्धा वाचत आहोत. त्याच्या मागे सुद्धा वाचलं आहे आणि इथून पुढे सुद्धा वाचणार आहोत. कारण याच्यामध्ये नवीन असं काही येणार नाहीये. जसं जसं या पृथ्वीवरच्या काही गोष्टी चेंज होतील अशा प्रकारे नंतर पुन्हा ते जाईल आणि प्रिंट केलं जाईल असं बिलकुल नाहीये. लक्षात असू द्या. कारण या पवित्र शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे ते आज आणि इथून पुढे तसंच घडत जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हे पवित्र शास्त्र एकमेव सत्य आहे. पुढच्या काळामध्ये अजून काय घडेल इथे लिहिलेलं आहे. आणि असं असताना तो तुम्हाला आणि मला जाणीव करून देतो की तुम्ही आणि मी काय आहोत. मीठ हा प्रकार जर थोडासा त्याचा आम्ही थोडासा विचार केला तर मीठ हे चव देणार पदार्थ आहे. प्रेज द लॉर्ड. चव देणारा पदार्थ आहे. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला मिठाची उपमा देते. कारण जर थोडासा जर आम्ही येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जर थोडा विचार केला, कारण तो जे बोलतोय तुम्हाला आणि मला तो स्वतः त्याने ती गोष्ट केलेली आहे. कारण पुढे जाऊन
ती गोष्ट तो करणार होता. कारण मीठ हा पदार्थ ज्याप्रमाणे जेवणामध्ये गरजेचा आहे, ज्याप्रमाणे चव देण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, चव, आनंद, या सगळ्या गोष्टी ते एक उत्तम असा पदार्थ आहे, टिकवणारा पदार्थ आहे. त्याचे गुण जर तुम्ही वाचले, ऑनलाईन जर बघितलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी, त्याच्या फायदे देखील तुम्हाला वाचायला मिळतील. मीठ हे इतकं उपयोगाचं आहे, आज तो तुम्हाला आणि मला त्या मिठाची उपमा देतो. कारण येशू ख्रिस्त इथून पुढच्या भागामध्ये जर तुम्ही पुढे वाचलं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या चमत्कारांनी अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्याने कार्य केलेलं आहे. तो सुरुवातीलाच तुमच्या आणि माझ्यासाठी हे एक उत्तम असं मिठाचा चव, मिठाचा उपमा देतोय. कारण मी पहिल्यांदाच आम्ही पहिल्यांदाच म्हटलं की येशू ख्रिस्त स्वतः त्या गोष्टी केल्या आणि मग तो आम्हाला बोलतो, तो आम्हाला करायला सांगतो आणि तो मागे राहतो असं बिलकुल नाहीये. येशू ख्रिस्त हे म्हटल्यानंतर पुढे जर तुम्ही वाचलं, काही गोष्टी जर वाचल्या, मत्तई 9:29 मध्ये 2 आंधळे आले त्याच्याकडं. वाचा थोडक्यात, जर आम्हाला वाचलं मिळालं तर 9:29 वाचा. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यात स्पर्श करून तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो असे म्हटले. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. जे आंधळे होते, ज्या अंधकारामध्ये जीवन जगत होते, त्यांना त्यांच्या डोळ्याला त्याने स्पर्श केला आणि त्याला दिसलं. प्रेज लॉर्ड. काय केलं त्याने त्याच्या जीवनात? त्या आंधळ्यांच्या जीवनात काय केलं येशू ख्रिस्ताने? आनंद दिला. प्रेज लॉर्ड. आनंद दिला की ज्याने ते दुःखी होते, ज्याने ते व्यवस्थित जीवन जगत नव्हते, आंधळ्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर अवलंबून राहणार, ते ती गोष्ट काढून टाकली त्यांच्या जीवनात. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्यांना दिसू लागलं ते स्वतः आता दुसऱ्यावर विसंबून नाही राहणार, तर स्वतःवर. प्रेज लॉर्ड. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर 12 वर्ष रक्तस्राव स्त्री, तो रेफरन्स तुम्हाला जर पाहिलं मत्तई 9 त्याच्यातच 21 मध्ये जर वाचला तर तुम्हाला वाचायला मिळेल. जर मिळालं तर वाचा. कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. ती स्त्री फक्त म्हटली की मी त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. आणि त्याच वेळेस पवित्र शास्त्र सांगतं की तिच्या पिढेपासून, तिच्या रोगापासून, त्याच वेळेस ज्यावेळेस तिच्या वस्त्राला शिवली त्याच वेळेस ती बरी झाली. प्रेज लॉर्ड. काय केलं त्या स्त्रीच्या जीवनामध्ये? आनंद दिला, शांती दिली. प्रेज लॉर्ड. पुन्हा आम्ही याची आठवण करून घेऊ, येशू ख्रिस्त जे तुम्हाला आणि मला बोलत आहे ते स्वतः करत आहे. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर आणखीन तुमच्यासाठी आपण ही आठवण करून घेऊ शकतो की मत्तई 9:2 मध्ये पक्षघाती एक व्यक्ती की ज्याला पक्षघात होता त्याला सुद्धा त्याने काय केलं? पहा, वाचा 9:2. मग पहा, खाटेवर पडलेल्या कोणी एका पक्षघाती मनुष्यास त्याचकडे आलेले. तेव्हा येशू त्याची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्यास म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली. मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली. इकडं आम्ही पाहिलं रोगापासून बरं केलेला येशू ख्रिस्त आज या ठिकाणी त्या पक्षघाती माणसाला पापापासून क्षमा देतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पापांची क्षमा मिळण्यासाठी येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलतो आणि तो म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झाली. प्रेज लॉर्ड. त्याला तो बरं करतो. कारण पापामध्ये असल्यामुळं जो पिढेमध्ये होता, जो त्रासामध्ये होता, त्याला मुळातच जे मूळ आहे आजाराचं
तेच त्याने काढून टाकलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला पापांची क्षमा मिळेल तो बरं झाला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने काय केलं? येशू ख्रिस्ताने काय केलं? प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याने आनंद दिला. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद दिला. तुम्ही वाचलं, जो आजारी आहे त्याच्या जीवनामध्ये आनंद, आंधळा आहे त्याच्या जीवनामध्ये आनंद. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही जगाचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले मीठ आहात तर मीठच आहात. मिठाचे गुण आहेत. मिठाचे गुण हे आहेत. सगळ्यात महत्वाचा गुण मिठाचा कुठला आहे? त्याच्यासाठी वापरलं जातं. त्याच्यासाठी वापरलं जातं. नंतर त्याचा आणखीन एक गुण आहे टिकाऊपणा. हा, त्याच्यानंतर आणखीन एक गुण आहे जर जास्त झालं तर खारटपणा. हाही गुण आहे. ज्या येशू ख्रिस्ताने प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद दिला. आम्ही मीठ आहोत. आम्ही चव देतो का खारटपणा करतो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये? मग तो खारटपणा कशामुळे येतो? काय कारण आहे? तुमच्या आणि माझ्या वागण्या, चालण्या, बोलण्याने. तुम्ही आणि मी जर एखाद्या जीवनामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे अतिशय जास्त मीठ जसं जेवणामध्ये पडलं जातं, लोक त्याला हात देखील लावत नाही. तसं आमचं जीवन आहे का? आज आम्ही आता इथं वाचलं की येशू ख्रिस्ताने दाखवलं, अनेक आंधळ्याला प्रकाश, डोळ्याचा प्रकाश दिला. अनेक स्त्री त्याच्या गोंड्याला शिवली, आनंदी झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जी शंभरोनी स्त्री त्याचं वचन ऐकून तिला सत्य कळालं, ती सत्य कळू ऐकून ती आपल्या गावात गेली. अनेक लोकांना तिने सांगितलं. ते लोक पुन्हा आले आणि त्यांनी म्हटले तुम्ही 2 दिवस, येशू ख्रिस्त 2 दिवस तिथे राहिला. आणि त्या शंभरातले लोक म्हटले की आता आम्ही तुझं ऐकतोय म्हणून विश्वास ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर त्या ठिकाणी ते लोक बोलतात की तुझं ऐकतोय म्हणून आम्ही विश्वास ठेवत नाही, तर आता आम्ही आमच्या स्वतः कानाने ऐकलंय. हा खरा जीव जगाचा तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी येशू ख्रिस्तानी त्या लोकांना तारण दिलं. तुम्ही आणि मी काय करत आहोत? येशू ख्रिस्त तुम्हाला, मला जर जगाचं मीठ म्हणत आहे, पृथ्वीचं जर मीठ म्हणत आहे, तर तुम्ही आणि मी या पृथ्वीवर अनेक जीवनामध्ये मिठाचं काम करत आहोत का? बेचव अशा जेवणामध्ये लोक मीठ मागून घेतात. प्रेज द लॉर्ड. जर मीठ नसेल तर आम्ही आवर्जून मीठ मागून घेतो आणि त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं आम्ही टाकून ते चवीने खातो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर येशू ख्रिस्त तुम्हाला पृथ्वीचं मीठ म्हणत आहे, तर लोक तुम्हाला मला बोलून घेतात का? किंवा आम्हाला भेटायला येतात का? का आमच्यापासून लांब पळतात? येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी, येशू ख्रिस्ताकडनं आशीर्वाद घेण्यासाठी लोक धावत होते, पळत होते, अनेक ठिकाणी जात होते. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त होता, आम्ही पाहिलं 5,000 लोकांना जेवण. किती इतका मॉब त्याच्या मागे होता. कारण प्रत्येक ठिकाणी येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी प्रत्येक जण जात होता. मग त्याचं स्वतःचं पर्सनल काम असेल किंवा काही असेल, काही असेल, पण हे महत्वाचं होतं की येशू ख्रिस्ताकडे लोक जात होते. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी जर जगाचं मीठ आहोत, तर मिठाचा रुचकरपणा तुमच्या आणि माझ्यामध्ये काय कार्य करतोय? कारण या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, एक तर आम्ही लोकांपासून पळतोय किंवा लोक आमच्यापासून पळतात.
कोणती गोष्ट तुमच्या माझ्या जीवनात घडत आहे. कारण हे बोलणं, हे वचन येशू ख्रिस्त देत आहे हे लक्षात असू द्या. कारण जेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला सांगतो, जे देतो, तर ते सत्य आहे. तुम्ही मी विश्वासणारे लोक आम्ही अगदी मोठ्या छाती फुगून म्हणतो की त्या शिष्यांना काय म्हणतो ते, जगाची उलथापालथ करणारे लोक. प्रेज लॉर्ड. हे संबोधन त्या लोकांनी दिलंय ज्यावेळेस ते तिथं सेवा कार्य करत होते, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनेक लोकांचं तारण घडत होतं, अनेक चमत्कार शिष्यांकडनं घडत होते. आणि म्हणून त्या लोकांच्या, त्या शहरामधले त्या लोक त्यांना म्हणत होते की हे लोक जगाची उलथापालथ करणारे लोक आहेत. हे बोलणं मनुष्याच्या तोंडात आहे, पण मीठ हा शब्द येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला संबोधन देत आहे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. हालेलुया. पृथ्वीचे मीठ म्हटल्यानंतर जर आम्ही पृथ्वीचे मीठ म्हणत असताना मिठाची जर तुम्हाला आणि मला उपमा जर दिलेली आहे, तर काहीतरी जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. काहीतरी जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. जर आम्ही बेजबाबदारपणे जर वागलो, तर मिठाचा रुचकरपणा कधीच तुमच्या माझ्या जीवनामध्ये राहणार नाही. प्रत्येकाला जबाबदारी आहे. जबाबदारी स्वीकारणं, जबाबदारी घेतल्यानंतर जबाबदारी स्वीकारणं आणि जबाबदारीप्रमाणे चालणं हा एक महत्वाचा पॉइंट राहतो. नुसती जबाबदारी घेऊन त्याला जर जबाबदारीप्रमाणे जर आम्ही चालत नाही, तर ती जबाबदारी आम्ही घेतलेलीच नाहीये. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, येशू ख्रिस्त स्वतः म्हटला, माझं जू हलकं आहे. प्रेज लॉर्ड. तो तुमच्या आणि माझ्यावर जबाबदारी देतो. आम्हाला खूप मोठे मोठे जबाबदारी घेण्याची इच्छा आहे. आम्हाला खूप मोठे मोठे कार्य करण्याची इच्छा आहे. पण जी जबाबदारी देवाने दिली ती जर आम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे जर पार पाडत नाही, तर परमेश्वर आम्हाला पुढची जबाबदारी देणार नाही. जर आम्ही प्रामाणिकपणे देवाशी प्रामाणिकपणे राहून जर आम्ही जबाबदारी पार पाडत नाही, तर पुढची जबाबदारी तो देणारच नाही. हे लक्षात असू द्या. जुन्या करारामध्ये ज्या ठिकाणी मोशेला देवाने निवडलं होतं, जी जबाबदारी दिली होती, त्यापासून तो जरी लांब पळत होता, तरी सुद्धा देवाने त्याला त्यासाठी तयार केलं. त्याच्या सहाय्यासाठी आरोन त्याचा भाऊ दिला फारोकडे पाठवण्यासाठी. पण त्याच्याकडे जबाबदारी दिली. जेव्हा त्याला जाणीव झाली, जेव्हा त्याला समजलं की ही या देवाची जबाबदारी जी देवाला दिलेली, त्याप्रमाणे त्याने प्रामाणिकपणे कार्य केलं. जर तुम्ही वाचलात त्या पूर्ण 40 वर्षाच्या जर प्रवासामध्ये, तर प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांसाठी देवाच्या मध्ये उभा राहून देवाकडे मध्यस्थी करणारा मोशे आम्हाला पाहायला मिळतो, जो पहिला देवापासून त्या जबाबदारीपासून पळत होता. पण तो इतकी जबाबदारी घेतो की त्या मरीमध्ये तो उभा राहतो आणि देवाकडं त्या लोकांसाठी क्षमा मागतो. ही आहे जबाबदारीची जाणीव. ही जर जबाबदारीची जाणीव जर तुम्हाला मला नाही, तर आम्ही काही करू शकत नाही. आणि कुणी तुम्हाला द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे, बिलकुल नाही. ही फक्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये स्वतःला ती जाणीव झाली पाहिजे की देवाने मला निवडलंय देवाच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या जी जबाबदारी दिली त्यासाठी. स्वार्थ असेल सांगण्याची, मंडळीमधनं सेवा कार्य असेल, जी मते कृषी वर्तमान आम्ही सगळ्यात महान आज्ञा म्हणतो ती असेल, ती सगळी ज्यावेळेस आम्ही घेऊ, त्याच वेळेस ती आम्हाला जाणीव होईल की ती किती महत्वाची आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला सांगत असणार की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तर त्या मिठाच्या रुचकर प्रमाणे जे मीठ रुची देतं, त्याप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन असणं गरजेचं आहे. आम्ही पुढे जर थोडस या थोड्याच वेळामध्ये जर वाचलं, पहा मत्तेकृष्ण वर्तमानाचा योहान कृष्ण वर्तमानाचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन वाचा.
नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. काना या ठिकाणच्या गावाच्या लग्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मला ठाऊक आहे. जेवण संपलं, द्राक्षरस संपला आणि मग ती फजिती होणार होती. त्या गावामध्ये ज्याचं लग्न होतं, इतकी चांगली मेजवानी दिलेली असताना द्राक्षरस संपला. हे द्राक्षरस जे पूर्वी त्या वेळेचा जो एक पद्धत होती, रीत होती, आज आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लग्न असतं त्यावेळेस जे आम्ही उत्तम जेवण करतो, त्यावेळेची त्या शहरातली वेगळी पद्धत होती. पण तुमच्या डोळ्यासमोर यावं म्हणून मी तुमच्याशी बोलतो की एखाद्या लग्नामध्ये जर जेवण संपलं तर त्या लोकांची फजिती आणि नाव ठेवलं जातं. ही एक लाजिरवाणी गोष्ट होती. लग्नामध्ये जर जेवण संपलं, कोणी जर तसंच गेलं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. फजिती झालेली तशीच कंडिशन त्या ठिकाणी होती. पण देवाला धन्यवाद देऊ की त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त उपस्थित होता. आणि त्या लग्नामध्ये येशू ख्रिस्त उपस्थित होता म्हणून ज्या घरामध्ये लग्न होतं त्या घरातल्या लोकांची फजिती झाली नाही. प्रेज द लॉर्ड. त्याने त्या ठिकाणी द्राक्षरस संपला, त्याने पाण्याचा द्राक्षरस आम्हाला पाहायला होतो. पहिला चमत्कार त्या गावामध्ये त्या लग्नामध्ये त्याने केला आणि त्यांची फजिती टाळली. प्रियांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी त्या गावात असेल, लोकांमध्ये असेल, एखाद्या कुटुंबामध्ये असेल, त्या जकादाराच्या घरी तारण मिळालं, त्याला पापाची क्षमा. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त जातो त्या घरामध्ये असेल, त्या समारंभामध्ये असेल किंवा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, त्या ठिकाणी जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या समोर थांबत नाही. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची उपस्थिती आहे त्या ठिकाणी अपूर्णता पूर्णतेमध्ये बदलली जाते, अशुद्धता शुद्धतेमध्ये बदलली जाते. तुम्हाला आणि मला आज येशू ख्रिस्ताची इच्छा हीच आहे की आम्ही जे येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला संबोधन केलेलं आहे की पृथ्वीचे तुम्ही मीठ आहात. मिठाच्या रुचकर जो स्वभाव आहे, मिठाचा रुची देण्याचा स्वभाव आहे, तो स्वभाव इतरांमध्ये तुम्ही आणि मी घातला पाहिजे. कारण त्याचा स्वभाव तुम्हाला मला आहे. तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आमचं पाप धुतलं गेलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला त्याने शुद्ध केलेलं आहे. त्या वधस्तंभावरून वाहिलेल्या प्रत्येक रक्ताच्या द्वारे, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याला झालेल्या शिक्षेने आम्हाला शांती मिळाली. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला शांती मिळालेली आहे. पवित्र शास्त्र सांगतं की त्याला बसल्या 39 फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले, आम्ही निरोगी आहोत. येशू ख्रिस्ताच्या त्या 39 फटक्यांच्या द्वारे. तिसरी गोष्ट जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही शुद्ध केलेले आहोत, आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे, आम्हाला तारण म्हणजे मोक्ष मिळालेला आहे. आणि चौथी गोष्ट, त्याच्या मरणातून जिवंत झालेले आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाले. तुम्ही आणि मी आज सार्वकालिक जीवनामध्ये जगत आहोत. या 4 गोष्टी तुम्हाला मला देवाने दिलेल्या आहेत. त्या गोष्टी यासाठी दिलेल्या आहेत की आम्ही जगाचं मीठ आहोत आणि या गोष्टी आम्ही इतरांच्या जीवनामध्ये दिल्या पाहिजे. तुम्हाला मला मिळाली शांती. एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते तर माझ्याकडनं ती शांती प्राप्त झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एका सेवकाची साक्ष मला आठवते. बऱ्याच वर्षापूर्वी, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, जेव्हा ते फ्लाईट मध्ये जात होते, ज्यावेळेस ते फ्लाईट मध्ये म्हणजे ज्यावेळेस ते फ्लाईट मध्ये एंटर करायचे त्यावेळेस ते उभा राहायचे, सीट लोकांकडे असं पाहून म्हणायचे की प्रेज लॉर्ड, आज तुम्ही आपल्या घरी सुरक्षित जाणार आहात कारण मी या प्लेन मध्ये आहे. प्रेज लॉर्ड. ते या कॉन्फिडन्सने म्हणत होते कारण
की देवाची सुरक्षा माझ्या बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही देखील सुरक्षित आहात. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, शास्त्र येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला जे संबोधन देत आहे त्याच्या मागे नुसतं मीठ म्हणून नाही, तर मिठाचा जो रुचकपणा आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी दिला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मी एखाद्याच्या घरी जाईल त्यावेळेस देवाने दिलेले आशीर्वाद माझ्या बरोबर त्याच्या संग असतात. मी एखाद्या भावाबद्दल बोलतो, ज्यावेळेस मी एखाद्या भावाशी बोलत असेल तर माझ्यामधली शांती त्याला प्राप्त झाली पाहिजे. ज्यावेळेस मी एखाद्या भावासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करतो, देवाने मला जे आरोग्य दिलं आहे ते त्यासाठी येशूच्या नावाने मोकळं झालं पाहिजे. आज हे वचन तुमच्या आणि माझ्याकडे आलेलं असतं. आम्ही याच परिस्थितीमध्ये ज्या ख्रिस्ताची इच्छा जी आहे, येशू ख्रिस्ताची जी इच्छा आहे ती इच्छा मी आज पूर्ण करत आहे का? आज आम्ही आमचे नेत्र 2 मिनिटासाठी बंद करणार आहोत, 2 सेकंदासाठी, आणि हे वचन आज आम्ही आठवणार आहोत. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? येशू ख्रिस्त तुम्हाला मला म्हणत आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा मी कोणत्या मनुष्यामध्ये, माझा रुचकरपणा मला दिलेल्या देवाने कोणती रुची मी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देत आहे याचा विचार करा. कारण येशू ख्रिस्त तुम्हाला मला हे संबोधन देत असताना सहज देत नाही. हे वचन आहे, हे वचन आहे, हे वचन आहे. जर आज तुम्ही सिरियस नसाल, जर आज तुम्ही या ठिकाणी फक्त आपला वेळ घालवायला आलेला असाल, किंवा जर आज तुम्ही या ठिकाणी, कारण पवित्र शास्त्र सांगतं की तो आपल्या मंडळीमध्ये आहे, तो आपल्या मंदिरामध्ये आहे, तो प्रत्येकाला पाहतो. कृपा करून ते गांभीर्य, त्या वचनाचं गांभीर्य आपल्या बरोबर असू द्या. ज्या ख्रिस्ताने तुम्हाला मला या जगाचं मीठ म्हटलेलं आहे, जो ख्रिस्त स्वतः या जगामध्ये येऊन अनेकांना वचन देतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कारण त्या विसाव्यासाठी त्याने तुमच्या माझ्यासाठी किंमत मोजलेली आहे. तो ते करतो, ते त्याने केलेलं आहे, आणि ते केलेलं ठिकाण तुम्हाला मला पाहायला मिळतं की तो वधस्तंभ. तुम्हाला आणि मला त्याने आज या पृथ्वीचं मीठ म्हटलेलं असतं. मी या जगामध्ये मिठाचा रुचकरपणा पेरत आहे का? मी माझ्या जीवनातून इतरांसाठी शांती पेरत आहे का? मी माझ्या जीवनातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या चालण्यातून, माझ्या वागण्यातून तो रुचकरपणा पेरत आहे का? पवित्र शास्त्रानं सांगतं तुमचा प्रकाश असा जगासमोर पडू द्या की देवाचं गौरव. आणि याच अध्यायामध्ये, याच वचनामध्ये पुढे आम्हाला म्हटलंय की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश माणसाला, प्रत्येक व्यक्तीला प्रकाशामध्ये चालण्यासाठी सुस्पष्टपणे मार्गदर्शन करतो. प्रिया, तुमचं माझं जीवन आज येशू ख्रिस्ताने दिलेल्या वचनाप्रमाणे आहे का? मी अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्याचं तारण होण्यासाठी कारणीभूत झालो आहे का? अनेक आत्म्यांचं तारण होण्यासाठी मी कारणीभूत होत आहे का? या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला आणि मला जे संबोधन केलेलं आहे, मिठाच्या रुचकरपणासाठी, जो मिठाचा रुचकरपणा आहे इतरांच्या जीवनामध्ये, मी तो रुचकरपणा देतोय का? प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनाचं, आमच्या बोलण्याचं, आमच्या चालण्याचं, आमच्या वागण्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण ही ख्रिस्ताची इच्छा आहे, ही कुठल्या संस्थेची नाही,
ही कुठल्या पाळकाची किंवा इतर लोकांची नाही, ती येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे करत असताना या वचनाकडे जी जबाबदारी तुम्हाला मला दिलेली आहे, त्या जबाबदारी, जे तारण तुमचं आणि माझं त्या ख्रिस्ताने केलेलं आहे, जे आज तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जगत आहोत, ज्या सर्व चांगल्या उत्तम गोष्टी तुम्हाला मला दिलेल्या आहेत, आपल्या आजूबाजूला पहा. आज जग अंधारामध्ये आहे, आज जग भीतीच्या छायेमध्ये आहे. काय मी त्या प्रत्येक व्यक्तीला जो भय आहे, भीतीमध्ये आहे, जो आपलं लाईफ, जे आपलं जीवन आज तो भयामध्ये जगत आहे, अशा व्यक्तीसाठी मिठाचा रुचकरपणा देत आहे. कारण त्याने तुम्हाला आणि मला ते दिलेलं आहे, ते तुमच्या आणि माझ्याकडे आहे. कारण ज्याच तारण झालेलं आहे, ज्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्या प्रत्येकाला त्याने या गोष्टी दिलेल्या आहेत, यासाठी की आम्ही इतरांच्या जीवनामध्ये त्या रोपल्या जाव्यात, आम्ही त्या इतरांच्या जीवनामध्ये त्या पेराव्यात. थँक्यू जीसस, थँक्यू. वी वर्शिप यू. आणि यासाठीच आज ही ख्रिस्ताची इच्छा आमच्या जीवनामध्ये आहे, ती कार्य करणारी आहे, ते पूर्ण करणारी आहे. कारण त्याने सर्व गोष्टी पूर्ण केल्या, तो पूर्ण करणारा आहे. थँक्यू जीसस, थँक्यू. मी वर्शिप, थँक्यू, धन्यवाद या वचनासाठी आणि तुमच्या सर्व वेळेसाठी. यस, मी विनंती करतो की आपल्यामध्ये सुनील खंडागळे आहेत, ते प्रार्थना करतील. आपण त्या प्रार्थनेमध्ये हो आणि आम्ही. थँक्यू, थँक्यू जीसस, स्तुती पात्र आणि भयाशी देवा तुला धन्यवाद परमेश्वरा. सुंदरशा समय परमेश्वरा प्रभू प्रत्येकाचे चेहरे घेतले आभार मानतो. देव बाप्पा, तू आम्हाला रुचकरपणा दिलास देव बाप्पा. ते केवळ आमच्या पोरतच नव्हे तर परमेश्वरा आमच्यातून रुचकरपणा जगाला दिसावा अशी कृपा करावी. आम्ही तुझी घोषणा करावी आणि आमच्यातून तू दिसला जावा अशी कृपा आम्हा प्रत्येकाला करावी. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या लोकांबद्दल, तुझा आभार मानतो. मंडळीबद्दल, मंडळी तू आशीर्वाद केलंस, वचन आशीर्वाद केलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझ्या दासाबद्दल तुझे आभार मानतो. आपण सुंदरसं वचन त्यांच्याकडून तू आमच्याकडून आणलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद करतो. तुझे आभार मानत प्रार्थना येशूच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. आपण यावेळेस जे देवाचं आहे ते देवाला देणार आहोत. जे दान आणि दशांश आज तुम्ही या देवाच्या भांडारामध्ये देण्यासाठी आणलेलं आहे, त्याकडे आपण आपलं लक्ष देऊया. आणि यावेळेस आम्ही ते गीत गाणार आहोत, तन मन धन प्रभू तव चरणी. हे गीत नंबर आहे पान नंबर 103 आणि गीत नंबर 27. पान नंबर 103 आणि गीत नंबर 27 आपण गाऊया. आणि जे दान आहे ते देवाच्या गौरवासाठी आपण देवाच्या भंडारामध्ये देऊया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी,
बसूया खाली यावेळेस. देवाला धन्यवाद देऊ, यावेळेस देवाचे आभार मानू आणि देवाचं करू, कारण का हा जो वेळ आहे तो आहे साक्ष देण्याचा. आणि जर तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष असेल तर तुम्ही ती देऊ शकता. रात्री काय झालं, मी नाईटला